विद्या गणपती चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा कंदील कसा करायचा ते दाखवणार आहे. आता जर तुम्हाला शिकवला तर तुम्ही दिवाळीच्या वेळेस करू शकाल किंवा जर मला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकतात, म्हणून मी हा आता कंदील दाखवते. चला तर मग आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात. कंदील बनवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचे राणी कलरचे मोती लागणार आहेत. तुम्ही वेगवेगळ्या कलरचे मोती घेऊ शकतात. मी एका कलरमध्येच करणार आहे. एक 6-7 कंदील करायचे. आणखीन आपण गॅलरीमध्ये शोज म्हणून आपण हे कंदील लावू शकतो. तर मी आता राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 5 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत. दोरा घेतलेला आहे 40 नंबरचा. दोऱ्यामध्ये सुई येऊन घेतली आहे. छोटी गाठ भरून घेतली आहे. त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री घेतली आहे. चला तर मग आपण पाहूया हे कसे बनवायचे ते. सोपं आहे, षटकोन बनवायचे. सुईवरती 6 पांढरे मोती घेतलेले आहेत. शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची. सरळ मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, म्हणजे आपला हा गोल नीट बसतो. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आणि परत शेवटच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 5 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती, या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. परत आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या पांढऱ्या या 2 मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आपण आता त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईवर 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या पुढच्या, म्हणजे हा राणी कलरचा मोती, हा पांढरा मोती आणि हा पांढरा मोती, अशा 3 मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. हा एक राणी कलरचा मोती, हा पांढरा मोती, त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण या राणी कलरच्या, हा जो राणी कलरचा मोती आहे, या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्याकडे इथे 3 मोती आहेत, 1, 2 आणि 3. त्यामुळे आपण सुईवरती 3च मोती घेणार आहे राणी कलरचे. आणि आता या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि या दोनही मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा. ह्या टोकाच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या 2 राणी कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि हा राणी कलरचा मोती, अशा आपण 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपण या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. सुईवरती 4 पांढरे मोती घेतलेले आहेत. हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, त्यातनं सुई घालायची, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या पुढच्या 2 राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे हे 2 राणी कलरचे मोती,
त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं म्हणजे या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. पण काय करणार आहे, इथे 4 पांढरे मोती घेणार आहे. या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला 3 मोती घालायचे, मग टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मग टोकाच्या मोत्यावर आल्यावरती परत 4 पांढरे मोती घ्यायचे आणि मग परत या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असे तुम्ही इथे शेवटपर्यंत करून घ्या. या मोत्यापर्यंत इथे 3 घालायचे, इथे 4 घालायचे, इथे 3 घालायचे, इथे 4 मोती घालायचे. परत इथे 3 मोती, इथे 4 मोती. इथपर्यंत तुम्ही करून घ्या. या मोत्यातनं सुई तुमची बाहेर येईस्तोवर मग मी पुढे सांगते तुम्हाला काय करायचं. हे पहा, आपला आता राऊंड संपत आलेला आहे. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि आपल्याकडे आता 4 मोती आहेत. 1, 2, 3, 4. त्यामुळे सुईवर आपण 2 पांढरे मोती घेणार आहे. सुईवर 2 पांढरे मोती घेतले. त्या मोत्यातनं सुई घालायची आहे. मला सारखंच आपण आता फिरवून या टोकाच्या मोत्यावर सुई बाहेर काढायची. टोकाच्या मोत्यावर आलात तरी चालणार आहे, असं काही नाहीये. या कुठल्या तरी एका टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला तिथनं सुरुवात करायला खूप सोपं जातं. आता आपली पुढची ओळ सुरू झालेली आहे. सुईमध्ये मी 5 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय, त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. त्या दोनही पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. सुईवरती 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. पण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं 3ही मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण काय करणार आहे, इथे 4 राणी कलरचे मोती घेणार आहे. मग या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मग इथे 3 राणी कलरचे मोती घ्यायचे. मग या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे. मग परत 3 राणी कलरचे मोती घ्यायचे. मग इथे टोकाच्या मोत्यावर यायचंय. असं इथे शेवटपर्यंत करून घ्या. मग मी सांगते पुढे काय करायचं ते. 2 ठिकाणी मी कसं करायचं दाखवले करून तुम्हाला. 1, 2 आणि 3, 4च्या ठिकाणी इथपर्यंत अर्धवट करून घ्या. मग मी पुढे सांगते काय करायचं. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, माझं इथपर्यंत करून झालंय. आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. आपल्याकडे आता 4 मोती आहेत. 1, 2, 3, 4. त्यामुळे आपण 2 राणी कलरचेच मोती घ्यायचे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतले. या मोत्यातनं सुई घालायची. आणि आता आपण हा आपला षटकोन पूर्ण झालेला आहे कंदिलाचा. आपल्याला असे 4 षटकोन करायचे आहेत. मी आता खाली जाते, दोऱ्यातनं गाठ मारून घेते आणि दोरा कट करून घेते. परत 1-2 मोत्यातनं जायचंय, मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. आपला हा आता एक षटकोन तयार झालाय. आपल्याला असे 4 षटकोन करून घ्यायचे आहेत. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. मग हे जोडायचे कसे ते सांगते तुम्हाला. की पहा, माझे 4 षटकोन तयार करून झालेत.
आता हे जोडायचे कसे ते पाहूया आपण. आता आपण काय करायचंय, कुठल्या तरी एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. मी काय करते, या मोत्यातनं जाते आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता आपण सुईवरती एक पांढरा मोती घ्यायचा आहे. सुईवर एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता हा दुसरा षटकोन घ्यायचा आहे. त्या षटकोनातल्या या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण परत सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या दुसऱ्या षटकोनातली हा एक राणी कलरचा मोती आणि हा एक राणी कलरचा मोती, या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या षटकोनाच्या या दोन राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून हे असे आपले इथे 3 घट्ट बसतील. मग आता आपण काय करणार आहे, परत एक सुईवरती पांढरा मोती घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वरच्या बाजूने जोडायचा आहे. त्यामुळे हा जो त्रिकोणाचा मोती आहे ना, यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे, कोपऱ्यातला मोती. आणि आता आपण परत इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक पांढरा मोती घेतलाय सुईवरती आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे. आता आपण काय करायचंय, हा एक मोती आणि याच्या पुढचा राणी कलरचा मोती, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा राणी कलरचा मोती, यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुईवरती एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि आता आपण काय करणार आहे, परत हे दोन मोती सोडून द्यायचे, एक आणि दोन मोती सोडायचे. हा तिसरा आणि हा मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर परत एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण इथे एक दोन मोत्यातून फिरून गाठ मारून घेऊया, किंवा मग तुम्ही इथून असं फिरून या मोत्यात आलात तरी चालेल, पण ते उगाचच वेळ जातो. एक दोन मोत्यातनं फिरूया आपण आणि गाठ मारून घेऊया इकडे. हे दोन षटकोन आपले जोडून झालेत. आपल्याला अजून 2 षटकोन जोडायचे आहेत. असेच जोडायचे आहेत. मी सुरुवात करून दाखवते तुम्हाला कसे जोडायचे ते. इथे मी गाठ मारून घेते. एक दोन मोत्यातनं जाऊन परत एकदा गाठ मारून घेते. हे पहा, 2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतलाय. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढूया. पण आता हे 2 षटकोन जोडलेले आहेत. आता तिसरा षटकोन जोडायचा आहे. आपण आता या मोत्यातनं सुई घालूया आणि या टोकाच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया. पहा, आपण या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता आपण एक पांढरा मोती घेणार आहे सुईवरती आणि हा जो मोती आहे आपला दुसरा मोती, या मोत्यातून सुई घालायची आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. दुसरा षटकोन घेतलाय आपण जोडायला, त्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. वरती एक पांढरा मोती घेतलेला आहे, या दुसऱ्या षटकोनातला. दुसऱ्या षटकोनातला या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर परत एक पांढरा मोती घेतलेला आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे.
त्या टोकाच्या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घेतलाय. सुईवर एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या दोनही मोत्यातनं सुई घालायची. 1 आणि 2 या 2 मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा. हे पहा, जेणेकरून हा मोती इथे असा छान बसेल. परत एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक पांढरा मोती घेतलेला आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची. हे पहा, आता परत एक पांढरा मोती घ्यायचा सुईवरती. सुईवर पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. हे आपले 3 षटकोन जोडून झालेले आहेत. आता आपण काय करूया, 1-2 मोत्यातनं फिरून गाठ मारून घेऊया आणि दोरा कट करून घेऊया आणि मग चौथा षटकोन जोडायला घेऊ. हे पहा, माझे 3 षटकोन जोडून झाले. आता आपण इथे चौथा षटकोन जोडायचे. ज्याप्रमाणे हे षटकोन जोडले त्याचप्रमाणे ही बाजू आणि ही बाजू जोडायची आणि मग नंतर ही बाजू आणि ही बाजू जोडायची. त्यामुळे हा असा कंदिलाचा आकार तयार होईल. तुम्ही करून घ्या, मी करून घेते. आता मी तुम्हाला 2 वेळा जोडून दाखवलंय, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल. नाही कळलं तर व्हिडिओ परत रिवाइंड करा आणि बघा. हे दोनही साईड तुम्ही जोडून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घेते. मग पुढे काय करायचं ते सांगते तुम्हाला. हे पहा, मध्ये 4ही षटकोन जोडून झालेले आहेत. आता आपल्याला तिकडे वरती काम करायचंय. 4ही बाजूने विणून घ्यायचंय. चला तर मग मी तर सांगते याला काय करायचंय ते. आता या मोत्यातनं सुई घाला आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. सुईवरती 2 पांढरे राणी कलर आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचंय, हा जो राणी कलरचा मोती आहे, हा या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि आपण या 3 राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. सुईवरती 2 पांढरे आणि 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण म्हणजे 2 पांढरे मोती आहेत, त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायचे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण हे खालचे 2 राणी कलरचे मोती तसेच त्याच्या पुढचे 2 राणी कलरचे मोती असे 4ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4 4ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. सुईवरती 2 पांढरे आणि 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि या परत पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची. 2 पांढऱ्या मोत्यातनं आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हे खालचे 2 राणी कलरचे मोती. तुम्हाला एकदम 4 मधनं नाही जमलं तर फक्त 2-2 मोत्यातनं काढू शकतात तुम्ही. हे 2 मोती आणि त्याच्या पुढचे 2 मोती. हे पहा, हे 2 मोती आणि त्याच्या पुढचे 2 मोती. हा एक आणि हा दुसरा, असे एकूण मिळून 4 मोत्यातून सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 पांढरे आणि 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या पांढऱ्या मोत्यातून सुई घालायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण हा राणी कलरचा मोती, हा राणी कलरचा मोती, हे 3 राणी कलरचे मोती, त्याचप्रमाणे हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, असे टोटल 1, 2, 3, 4 आणि 5 मोत्यातून सुई
बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 पांढरे आणि 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा राणी कलरचा मोती, हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि त्याच्या पुढचे हे 2 मोती इथून सुई बाहेर काढून घ्यायची आहे 5 मोत्यातून. हे पहा, माझी या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे. आता आपण काय करणार आहे, 2 पांढरे मोती, 2 राणी कलरचे मोती घेणार आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. परत 2 पांढरे, 2 राणी कलरचे मोती घालून परत या पुढच्या मोत्यातनं सुई घालायची आणि शेवटी 1, 2 आणि 3 या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत हा कॉर्नर केला तसाच कॉर्नर करायचा. असे आपण 4ही बाजू करून घेऊ. ही एक बाजू झाली, मी दाखवली आहे. दुसरी बाजू करून घ्या, तिसरी बाजू करून घ्या, चौथी बाजू करून घ्या. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला पण सेम करा. या बाजूला जशा या बाजू केल्यात तशा इथे करून घ्या. दोन्ही तुम्ही करून घ्या, खालच्या वरच्या बाजू मी करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा, माझं शेवटपर्यंत झालंय. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपल्याकडे बाकीचे मोती आहेत, त्यामुळे आपण 2 राणी कलरचे मोती घेणार आहे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण या 2 राणी कलरचे मोती आणि हे 2 राणी कलर, एक मोती राणी कलरचा, हे 2 पांढरे मोती, त्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, माझी वरची बाजू झाली आहे. याचप्रमाणे खालची बाजू करून घ्या, मी करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला याची दोरी कशी करायची हे दाखवते. या 2 मोत्यातनं सुई घालायची आहे. हे पहा, दोऱ्यामध्ये मी असे मणी येऊन घेतलेत अल्टरनेट. तुम्हाला जशी उंची पाहिजे त्या उंचीप्रमाणे तुम्ही मोती येऊन घ्या. मला एवढी उंची पुरेशी आहे. आता आपण काय करायचंय, हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे, राणी कलरच्या मोत्यातनं, आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून हे आपण जी आता दोरी केली अडकवायला ती घट्ट बसेल. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या सर्व मोत्यातनं फिरून परत आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. या मोत्यातनं, हा जो पांढरा मोती राणी कलरचा मोती आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं. हे पहा, मी या सर्व मोत्यातनं सुई फिरवून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई आणलेली आहे बाहेर. आता आपण काय करायचंय, हे जे ओलेलं आहे ना, या मोत्यातनं सुई सगळ्या घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. या सर्व मोत्यातनं तुम्ही सुई घालून घ्या. हे पहा, मी सर्व मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि फिरून येऊन 1-2 मोत्यातनं सुई काढायची आहे आणि गाठ मारायचे. परत 1-2 मोत्यातनं सुई काढून गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतला आहे. हे पहा, हे असे हँडल तयार झाले. आता आपल्याला इथे जिरमळ्या करायच्या आहेत. चला तर मग पाहूया या कशा करायच्या. त्याला खाली जिरमळ्या करायच्या आहेत. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून घ्यायच्या आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, दोऱ्यामध्ये मी असा सिक्वेन्स होऊन घेतलाय. तुम्ही कसंही करू शकता. पूर्ण पांढरे घेऊ शकता, पूर्ण राणी कलर घेऊ शकता. तुम्हाला जितकी उंची हवी आहे तितके तुम्ही मोती घालू शकतात. आता आपण हा खालचा मोती सोडून द्यायचा आहे. आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या उंचीप्रमाणे तुम्ही सिक्वेन्स आणि त्याची लांबी घेऊ शकता. या सर्व मोत्यातनं सुई घालून आपण इथून सुई बाहेर काढून घ्यायची. हा राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि आता या सर्व मोत्यातनं सुई घालायची आहे आणि एकदम वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. मी प्लॅस्टिकचा तंबूसच वापरला आहे. तुम्हाला जर कापडी दोरा वापरायचा असेल, कॉटनचा दोरा, तरी तुम्ही तो वापरू शकता. आता आपण काय करायचं आहे, हा मोती राणी कलरचा आणि हा मोती, या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत याचप्रमाणे सिक्वेन्स होऊन घ्यायचं आहे. पहा, परत मी सेम सिक्वेन्स होऊन घेतलाय. 7 पांढरे मणी आहेत माझ्याकडे. आता हा राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि संपूर्ण मोत्यातनं सुई घालून या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे
आता आपण त्याच्या पुढच्या 2 राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. आता आपल्याला इथे जसं केलंय तसे सगळे सिक्वेन्स घालायचे आहेत किंवा तुम्ही जो सिक्वेन्स केला असेल तो सिक्वेन्स घालायचा आहे आणि संपूर्ण इथे खाली जिरमिळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते म्हणजे आपला कंदील पूर्ण होईल. हे पहा मैत्रिणींनो, माझा कंदील तयार करून झालेला आहे. आता काही सणवार नाही आहेत, पण मी आता हा कंदील का दाखवला? तुम्हाला जर दिवाळीसाठी ऑर्डर घ्यायची असेल, तर तुम्ही ऑर्डर घेऊ शकतात किंवा कुणाला मला ऑर्डर द्यायची असेल, तर तुम्ही ऑर्डर देऊ शकतात. म्हणून मी हा कंदील दाखवलेला आहे. चला तर मग तुम्हाला हा कंदील कसा वाटला? तुम्हाला जर हा कंदील आवडला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.